आपलं वावर लय फुटलं ना हो चंदे. सारं तडतड झालं वावर. चांगला कापूस निघते आता. आपलं वावर आपली पयाटी बी चांगलीच आहे मस्त. यावेळेस हिरवीगार पयाटी आहे, बोंडही लटलट आहे आपल्यावाले पयाटीले. चांगला होते का काय काय यावेळेस कापूस आपल्याला. हो बाया सांग ना. वेचण्याला एक फुटला म्हणजे उंदराई नेऊन राहिली तरी कापूस वेचा लागन ना. वेचा नाही लागत. या वर्षी मी घरीच आहे. तर बाया कोणाच्या चालल्या कुठं चालल्या काहीच माहित नाही हो मला. गंगी मग दिसली होती की मला तिकडं. विचारलं असतं तर बरं झालं असतं. तिले नाही येतो की तू म्हणे ते थोड्या वेळाने येतो म्हणे काम आहे म्हणे मला. ते येतो म्हणे ते विचारावं लागन तिले आल्यावर. उद्या पाठवा लागन बाया आपल्या वावरात. 2 एकर तर आहे आपलं वाला वावर, जास्त आहे नाही हो. 2-4 बायानं का होते. 2 दिवस या म्हणा इकडं आपल्यावर. जेवढ्या बाया असून तेवढ्या 2 दिवसात उरकून जाते आपला कापूस चंदी. आता कामाले राहू बाई मी तर मला माहित राहे हो. आता पाहा लागन बाई मला गंगी आल्यावर, नाही तर मलाच जाऊन पाहा लागन निर्मलाबाईच्या घराकडे. आपला कापूस काय वाया जाऊ देता का मग. आणि मग हलकाय भरते जी कापूस मग उन्हाळा वाळून जाते. तर चंदा पाय हो गंगे तू साठवण काढली हो आता मी ना. पाय रोशनीच्या बाबाला म्हणून नाही राहिली का. गंगी म्हणत होती येतो बा म्हणून. आणि गंगा आली बी. आणि तुले ना 100 वर्ष आयुष्य आहे बाई गंगा. खरंच 100 वर्ष आहे हो तुला आयुष्य. माय बाई बरं आहे तुमच्या दोघा नवरा बायकोले माझी आठवण आली. काहून हो बापा कोणतं काम होतं बापा माझ्याकडं. बाया म्हणलं माया वावरात यान का 2 दिवस. कापूस फुटला म्हणते ते भाऊजी म्हणते कापूस लय फुटला म्हणते. हो बाई गंगा हाय का रिकाम्या तुम्ही. ये ना जेवढ्या असेल तेवढ्या येऊन जा ना. एका दिवसात झालं तरी लय आहे. आणि 2 दिवस लागले तर काही नाही होत. लय तडतड फुटला हो बाई. माय भाऊजी आम्ही तर झांबऱ्याच्या वावरात चाललो जी 3 दिवस झाले. आता झालं त्याचं. आता 1-1.5 बाईचं हाय वावर त्याचं वाला. तर त्याची बायको म्हणे त्याची पोरगी न त्याची बायको वेचून घेईन म्हणे. तर मग आम्ही आज घरी जाऊ बापा. घरी साय म्हणते हो बाया. चला बरं मी का नाही निर्मलबाईच्या घरी जाऊन येतो. तिला तर माहितच असं नाही. आणि पाठवून देतो आपल्या वावरात जेवढ्या असेल तेवढ्या बाया. हो काजी जमन काजी रोशनीचे बाबा. जाणं सांग ना तर. एखाद्याची बंडी पाहा लागल तिकडल्या वावराकडे कोणती जाईन तर त्याला सांगा लागत लगेच पैसे घेऊन तो 100-150 तर चालत गटोरे आणण्यासाठी. जा मग तू बाहेर जर जात असेल तर मला बंडी सांगायला बरं होऊन जाते. जाता बबिताच्या घरी जातो. बबिताच्या घरी तिची नणद आली हो. काल नाही आली ते वावरात. ते नाही येत काय का. ते येतच नाही म्हणे. जोपर्यंत तिची नणद जात नाही गावाला तोपर्यंत येत नाही म्हणे बापा. निर्मलबाई सांगे काल. आम्हा हो का जाऊ दे बाप्पा मग तिले. तू आहे निर्मलाबाई आहे अंता आहे अंजनीबाई आहे कौसुबाई आहे शकुनीबाई आहे. आणि दुपारून थोडसा वेळ भेटला तर मी बी येऊन जाईन. माझे काम झाले म्हणजे लगेच. थोडस वावर पाहिले लय दिवस झाले गेली नाही वावरात. आणि थोडसा वेचू लागेल. थोडसा 10 किलो 10-12 किलो होईन तर माया बी लागले का रोशनीचे बाबा. एखाद्या भाजीच्या निघन कशाला काय तो निघन तर एकट दिवस दिसली मध्ये. चाल मग चालशील काय तर चाल जाऊ मग बायाच्या इकडं पाहू. मग असं तर मग मी येतो. माय तसा स्वयंपाक पाणी झालाच आहे. येतो गंगा थांब थोडीशी 5-10 मिनिटं. रोशनी झोपली आहे आणि तिची पोरगी झोपली आहे. पण ते पुट्टी उठन ना लहानवाली तिले पारे कोण राहीन बिचारे मग. म्हणून म्हटलं ते उठली तर अजून आपत येईन बिचारे कसं करावं. जाय बरं बाहेर चालल्या जाईल. मग अजून कोणाच्या लागल्या दिसलं तर जाय तू. मी पाहतो त्या पोरीला उठली एवढ्या लवकर नाही उठत. आणि उठली तर तिच्या मायला उठवीन मी. जा अरे बाप्पा पा मग द्या लक्ष थोडस. बाद येतो मी बायले सांगू. बाद येतो लगेचच. पोहे कशी झालते जी. चाय पोहे कशी झालते. चांगले झालते हो बाई चांगले झालते. तू निर्मलाबाईची पोरगी होय ना बाई. हो ज्योती होय ना तू ज्योती. हो जी काकू ज्योतिष होय मी. निर्मला बाईचीच पोरगी होय मी. काहून जी काकू. नाही काही नाही बाई थोडीशी सोप सुपारी घेऊन येतो मग. सोप सुपारी असं तर दे. हाय ना काकू हाय ना. थांबा आणतो. फोडा लागन पण सुपारी फोडा लागते. आणतो बाई तुमचं नावच नाही माहिती मले. बाई हे वाली ज्योती निर्मलाबाईची पोरगी तुमची सून जी. तुमची सून कशी काय रे बापा. हे पोरगी तर पळाली म्हणत होती जी. पळाली म्हणे ना. बाई ते माझ पोरासोबत पळाली बिचारी वा. माझ पोरासोबत पळाली. आता 3-4 वर्ष तिकडे बाहेर राहिले होते औरंगाबादले. आता आली इकडं. बरं झालं बापा आलं माय पोरग. आता माय सून होते. माझ पोरासोबत पळाली होती बापा निर्मलाबाईची पोरगी. चांगली आहे बरी आहे. आता
पोरीस आहे म्हणा लागन, काय म्हणा लागन, आपलेच दात आणि आपलेच होठ. असं हो का? निर्मलाबाईची पोरगी तुमची सून झाली आता आहे ना, तुमच्याच पोरासोबत पळाली होती आहे ना. आणि निर्मलाबाई तर भल्लीच नाकानं गोष्टी सांगते जी तुमची ही आणि याले ज्ञान देत बसन त्याले ज्ञान देत बसन. ज्ञान तर भल्ली फुकटची वाटत राहते ते निर्मलाबाई. आणि पोरीनं असं केलं आले देत असन ज्ञान नाही. आता गावातच पोरगी म्हणल्यावर मग भल्लं जमकत असन तुमचं येणीचं नाही का. आता दोन दोन गोष्टीचं भांडं तर वाचतेच घरात नाही. नाही 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 बाप्पा, आमचं मायवाला झमकत नाही तिच्या मायसोबत. माझ्यासोबत चांगली आहे बाप्पा तिची माय. काय तर झमकते निर्मलाबाई चांगली आहे ना, चांगली आहे ना. कायची हे आहे बरी आहे निर्मलाबाई. बाप्पा बाप्पा बाई तर भल्ली कडावर पडून राहिली येणीच्या. भल्ली दिसून राहिली ही बाई. काजी सुनाई बी तर इथे गावातलीच मागतली वाटते ती ना नाही. ठेवाले बी पसंतीचं वय का यायच्या पसंतीचं व्हायचे माय बापाच्या. आता काय करता मग आता लेकरं आपापल्या मनानं करते. माय बापाची काय गलती राहते बापा त्याच्यात. तुम्हाला असं ना पोरा पोरी लेकरं आहे का तुम्हाला नाही जी. एक पोरगा आहे मला, एक पोरगी आहे मला. तर पत्रिकाही नाही दिल्लीची. आता पोरगी तर निर्मलाबाईची उठूनच पळाली आणि पोराच्या लग्नाची पत्रिका नाही दिली मला. मग नाही नाही घाईघाईतच केलं निर्मलाबाईनं पोराचं लग्न. घाईघाईतच केलं. त्या पोरीले दिवस राहिले त्या रोशनीले तर घाईघाईतच केलं. आम्ही गावगाड्यात असून आम्हालाच पत्रिका नाही दिली तर आम्हाला पत्रिका देताही नव्हते म्हणा, कारण की आमचं बोलणं चालणं बंद होतं का नाही. आता त्याची पोरगी माझ्या पोरासोबत पळाली तर आम्ही बोललोच नाही बापा. कितीतरी वर्ष 3-4 वर्ष एकमेकासोबत बोललोच नाही. मग माझ्या पोरगा आल्यावर लागलो बापा आता बोलाले. जाऊ द्या म्हणलं मागचं पुढचं काय करायचं आहे नाही. हो आता ते तर आहेच म्हणा. मागच्या पुढच्या गोष्टी सोडून द्या लागते समोर पाहा लागते बापा. काय पाहिलं जी, एका दिवसाचा भरोसा नाही आहे माणसाचा. आणि कोणाकोणासोबत वैर करता येतं नाही. मग नाही तर काय बाई सारं इथं सोडून द्यावं लागते जी. मग आपण एवढ्याशा जागेसाठी भांडतो, याच्यासाठी भांडतो, त्याच्यासाठी भांडतो. सोबत काहीच घेऊन नाही जात. सोबत आपले 2 पाय 2 हात नाही. मग काय राहते आपल्या जवळ भेंड. सारं इथं सोडून द्यावं लागते. पण लो माणसाला किती हो ना बाई. मारे इस्टेट कमावतो माय लेकर 1-1 रुपयासाठी हे करतो आपण स्वतःले. आणि सारं इथं सोडून द्यावं लागते जी बाई. बरोबर आहे तुमचं. चला बापा वहिनी वाट पाहत असून माझ्या भावाची बायको आपली बबिता चालले का. बस ना आता बबिता तर काम करतेस. नाही बाई करू लागन ना काही काय म्हणन. माई ननद बसली म्हणून जाऊन काही काम करू नाही लागत म्हणन अशी नाही म्हणन. माय भाऊच आहे चल जाऊन करू लागतो बापा काही नाही काही बापा. आणि तुम्हाला रस्ता सुचन का जी. तुम्हाला बोलवायला आली मी चाय पोळ्यासाठी तर तुम्हाला माझ्या सोबत आणलं. आता चला ना नेऊन देतो नाही तर तिथपर्यंत. तुम्हाला सुचणार नाही. पहिल्या वेळेस आल्या खरं ना या गावात. हो पहिल्या वेळेसच आली जी बाई. याच्या पहिले नाही आली होती. आता माझ्या भाऊ तिकडे राहाय का नाही माझ्या गावात. आमचं जे गाव होतं जन्मभूमी आमची आता इकडं आलं बापा. अकड सासून बोलावलं खरं इकडं. बहीण मोठीच लाडाची आहे ना निर्मलाबाईच्या. इकडंच घेऊन आली. तिथं काय होतं तर काय माहित का असं कोणतं हे होतं तर काम नाही करी वाटते ना. ते बबन जवळ काम नाही करी म्हणते ना कोणतं म्हणून आणलं वाटते निर्मलाबाईने इकडं नाही. करी नाही तर काय दी माझ्या भाऊ काम करी नाही. बिना काम केल्यानं राहिली असती का ते बबिता. करे नाही अगाऊ बिन फालतूचं काही आपलं. तिने राहतच नसतं ना माझ्या भाऊ जाईल तिथं. नेट लागत होता वावरात जायचा. आता इथे काय कोण राहिली. इथे वावरातच जाऊन राहिली. इथं कोणतं बिल्डिंग बनवून ठेवली माझ्या भावानं आणि हिच्या बहिणीने राहिली विकत घेऊन बिल्डिंग. अरे बापा बस बोलणार आहे बाई. चला जी बाई नेऊन देतो. चला तुम्हाला सुचणार नाही जी. चला बाई ज्योती झाली का सुपारी फोडून झाली असेल तर दे ना बाई आणून. झाली आणतो राणी गरीबाच्या घरची वय खरं तू. आणि अन्नाची कशी कदर करायला लागते हे नाही समजत तुला. निवळच एकदम याच्यासारखी नको करू म्हटल्यासारखी. भेटते तर हे काय एवढ्या मोठ्या पोह्यातून वरतं गच्चीवर टाकून दिले या पोह्या. एवढ्या मोठ्या काय करत असतो. किती मोठे पोहे आहे यावले गेले आता बाया. आई ह्या श्वेताताईनं संध्याकाळीच्या डब्यावरच्या वैजी त्या दिवशी डब्बा करून नाही दिला होता का. त्या वापेस आल्या होत्या त्या दिवशी. तर तेव्हाच्या पोह्या होय त्याच्या डब्यावरच्या. मी म्हटलं आता कोणी खाणार नाही बा म्हणून ठेवल्यावर तर वाढू टाकाले. मला वाटलं आई कोणी खाणार नाही म्हणून मी नाही बनवला. मला काय माहित मी बनवून टाकले नसते मग वरत. एवढी लहान नाही ना तू. एवढी लहान नाही ना. दुसरं लग्न वाटते नाही तुला. मग तुला तर माहित असेल पाहिजे घरगुती गोष्टी या. एवढा ल वाया घालवत नवरा लेक्चरर आहे ते आला म्हणून चाकून राहिली का एवढं. आमच्या घरी एवढं मोठं होतं आम्ही नाही असं वाया घालवलं बापा. तरी तर घरची गरीबच आहे वाटते तू त्या माय बापाच्या नाही.
काय झालं मग आणि माझ्या घरी मला मोजक्याच पोळ्या करा लागेल. इथं तुम्ही आहे, मी आहे, सागरजी आहे, बाबा आहे. 2-3 दिवस संध्याकाळी शेतातही होते, तरी पण मी ना बरोबर स्वयंपाक केला. उरलं नाही माझ्या आजचं जास्त आणि कमी पण नाही पडलं. पडलंय बी तर मी वेळेवर टाकलं लागेल. स्वयंपाकाले तर मी कधी अशी नाही केलं. आता या संध्याताई ना शेताताईच्या डब्यावरच्या वय मी काय करू मग? डब्यातल्या दावडे एकच गोष्ट लावून राहिली. तुले माय म्हणणं काय आहे? एवढ्याले पोया वाया घालवायचे नाही होतं. तुला मला त्या दिवशी सांगितलं कोण नाही? काही एवढे पोया उरले आहे हो. यानं डब्बा वापस आणला दोघीच्या दोघीनं. मी काय केलं असतं, या पोळ्याचं मस्त चिवडा बनवला असता. धरलं तसंच नेऊन ठेवल्या वरतं. आता ह्यावाले पोया कोणत्या कामाचे आहे का? नाही देश टाका लागण्या पोया. गलती झाली माझ्याकडून, नाही समजलं मला एवढं नाही समजलं. मी म्हटलं आता या पोळ्या कोणी खाणार नाही म्हटलं, म्हणून मी वरतं नेऊन ठेवून दिल्या आणि दुसऱ्या बनवल्या होत्या. कोणीच हात लावणार नाही म्हटलं. सागरची तर खातच नाही शिळ्या पोळ्या आणि बाबाले कसं देणार आणि तुम्हाला. मी म्हणून मग आणि त्या दोघी बहिणीलाही नाही दिला. मी म्हटलं तुम्हीच म्हणा यायला काही शिळ्या पोळ्या देता का, म्हणून मी सगळ्याच्या सगळ्या वरतं ठेवून दिल्या. बाई राणी, आमच्या घरी ना एवढे माजले लोक नाही आहे बाई. मग मी गरम करू पोळ्या देतो बाई. चिवडा पोळ्या राहिल्या गेल्या ना अशा तर गरम पोळून देतो. मग नाही खाल्ल्या तशा ना तर चिवडा बनवतो बाई मी. असं नाही एवढ्या वाया नाही घालवत बापा मी. 1-2 पोळी ठीक आहे, गायले मायले टाकली तर एवढ्याला पोया बापा. काय राहणं तुमच्या घरी लक्ष्मी नांदन अशा ना एवढ्याला पोया वाया घालवतो बापा. आणि तरी म्हणते मला काहीच बोलली नाही पाहिजे माझी सासू. मागा साबणीसाठी बोलली तर नवऱ्याला सांगत गेली. आता सागर येऊन मला बोलून राहिला. आणि आता हे कोणाला सांगू का आता त्याच्या जवळ दाखवू का या पोया? थोडं बोल म्हणून शेतीनं संध्याकाळ वाया घालवल्या म्हणून. तू तर काय बडकवले त्याले बरोबर. लाडी गोडी लावाले. मी कधी लाडाई गोडाई लावली जी? सागरजीले मी न कायले लाडाई गोडाई लावली? काही बी बोलताय तुम्ही तर. मी न कधी लाडाई गोडाई लावली जी? असं लाडाई गोडाई नाही लावली तुला मांग? नुसत्या साबणीसाठी म्हटलं तर तो माझ्या अंगावर तर आला. तुम्ही सांगितलं तेव्हा चालेल तो. त्याला कसं माहित आपल्या दोघीतल्या गोष्टी? येऊ दे आता, येऊ दे त्याला येऊ दे. या पोया दाखवतो त्याला. एवढ्या तशाच ठेवतो मी या पोया. या गॅस वाट्यावर तशाच ठेवतो. काय म्हणते तो त्याचं म्हणणं पाहतो. एवढ्याला बायकोला वाया घालव म्हणते का तर रोजचे? एवढं लखपती आहे तरी तर प्रायव्हेट सर्व्हिस आहे. गव्हर्नमेंट नाही आहे. एवढं काही वाया घालवायचं? माझी गलती झाली ना जी. आई माझी गलती झाली ना. नको सांगू ना आता सागरजीले. आमच्या दोघात झगडे लावता का आता तुम्ही? ते तर मलाच बोलणार आहे. एवढ्याला पोया म्हटल्यावर ते मलाच म्हणणार आहे. आता याच्यानंतर तुम्हाला विचारू करेन जी. तरी मी स्वयंपाक पाणी तुम्हाला विचारूच करतो जी. आई हे बनू का, आई ते बनू का, हे नाही राहिलं माझ्या लक्षात. आता एवढी गलती माफ करा. मी याच्यानंतर विचारूच तर करतो जी. आणि आताही करत जाईन. नाही घालवत जी आई मी वाया. तू काही लहान नाही आहे राणे. आताच नवी नवरी बनल्यासारखी करतं. तरी अनुभवी पोरगी आहे ना तू. तुला समजायला पाहिजे ह्यावाल्या गोष्टी. एवढ्याला वाया घालवतं तू. मला पटलं नाही बा तुझ्यावालं राणे. हे बिलकुल पटलं नाही मला तुझ्यावालं. आता हे तू म्हणतं म्हणून मी आता हे सागरले दाखवत नाही. आणि ह्यावाल्या पोळ्या नाही का वाईट टाक आणि हे गायले देजो टाकून आता. आणि याच्यानंतर लक्षात ठेव अशा पोळ्या वाया घालवायच्या नाही. आणि थोडंसं वेळेवर टाका लागलं ना चालते. 2-3 पोळ्या वेळेवर टाकल्यात काही फरक नाही पडत. हे किती 10-15 पोळ्या या 10-15 पोळ्या बापा. याच्यात घरचे दिसते मला. डब्यावर काही एवढे मोठे नेले होते का? 10-15 पोळ्या 5-6 पोळ्या नेले असं ते ना. हो घरच्याही होते याच्यात. घरच्याही पोळ्या होत्या पण त्या 2 दिवसा पहिल्याच्या पोळ्या होत्या. संध्या शेतात काही बी असे बनू काय मी स्वयंपाक करून ठेव. आणि त्या कधी पोहे बनवे, त्या कधी उपमा बनवे दुपारून, तर कधी भातच मांडे. अशाच काही मग पोळ्या तशाच राहून जाय. म्हणून त्यावाल्या वय ते आणा त्या जमा झाल्या एवढ्या मोठ्या. म्हणजे तुझ्या असं म्हणणं आहे काय माय पोरीच्या पोया राहिल्या नाही? माय पोरीला बदनाम करतो तू आहे ना? पहिले म्हणते डब्याच वरच्या, आता म्हणते दुपारून काही बनवू काय? म्हणजे ते म्हणणं काय आहे? माय पोरी माझ्या घरी आल्या नाही पाहिजे का? असं नाही जी आई. त्याचंच घर होय, तुमचंच घर होय. मी काय नाही म्हणू बाप्पा. तसं पण त्यावाल्या पोळ्या खात नाही होत्या. दुपारून ते वेगळं बनवून खाय त्या दोघी बहिणी. तर पोळ्या तशाच राहून जाय. घरी खाताही असन त्या हॉस्टेलवर तेवढं खायला चांगलं भेटत नाही. आता घरी त्याला आता राहिल्या 2-4 दिवस तर त्याला नवीन खायचं हे झालं असं. पण तू थोड्या कमी टाकते ना मग पोया. वेळेवर 2-4 पोळ्या टाकून दिल्या असते त्याला लागल्या तर काय होत होतं? तू काय एवढ्याला टाकून ठेवल्या पोया? एवढ्याला पोया टाकून ठेवत असते का? आता विचारूच करत जाईन जी आई मी. आता एवढ्या जणांमध्ये थोडस होते जी कमी जास्त. आता मला काय माहित बाप्पा. ते हे बनवून ते बनवून मला माहित थोडी राहते. मी त्याच्याही पुरता स्वयंपाक बनव पण त्यावेळेला पोळ्या काच जीवावर येत आहे. काय नाही त्या दुसरंच बनवून काय हे बनवून खाय ते बनवून खाय म्हणजे तेच खाणं नाही काढून राहिली का आता तू? तुझी गलती तू त्याच्यावर का थोपून राहिली बा? हे नाही म्हणत. अजूनही आपली गलती मानत नाही ते का? हो बा माझ्याकडून गलती झाली. मी नच टाकलं. 10 वेळा मायपोरीचं सांगू राहिली तू तर एकाच गोष्टीचा ना बापा. तू इतर आली तेव्हापासूनच्या त्या आता पहिली वेळेस आली ते
वेळचा तरी 1-2 वेळा आली असन. पण ते संदीप पहिली वेळेस हा, तर तुले बरोबर तिचा स्वयंपाकही नाही समजला त्या दोघी जणीचा. हे बनवून खाय आणि ते बनवून खाय करून राहिली. हा, तुले काही वाटते थोडीशी लाज ठेव ना थोडीशी. हा, 2 माणसं तुले बरोबर 2 माणसाचा गहू माणसाचा स्वयंपाक समजत नाही तुले. करत असन पहिल्या घरी. हा, अशीच करत असन म्हणून सोडलं असन त्या रहीले, म्हणून सोडलं असन अशी असन म्हणून छामल्या वनाची. हा, तिला 2 माणसाचा स्वयंपाक नाही समजत जास्त. हा, आणि माय पोरीले म्हणते हे खाते ते खाते ते खाते. खाणार नाही का पोरी? हा, खाणार नाही का? इले विचार खाय नाही का? मालकी नाही का? इले विचार खाणार आहे. किती बोलते आई. आई बाबाचं गरिबीचं सगळं काढून ठेवलं आहे ना. इकडून नाही गेला असता स्वयंपाक तर त्यानं म्हटलं असतं वहिनी मग आमच्यासाठी स्वयंपाकच बनवत नाही. आणि बनवला तर तिकडूनही बी त्या नवीन बनवू काही यायले असं म्हटलं. तर माय पोरीने म्हटलं कसं बोलते आवल्या. चुनीच्या मागं असं असते टेन्शन. बरं जाऊ द्या, तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बा. सबस्क्राईब करा. थोडं मामाने मदत करा. तुम्हाला तर माहीतच आहे आता माझ्या लहानसं लेकरू आहे. लहान लेकराले पाहू मला करावं लागते. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझे समोरचे व्हिडिओ बघण्यासाठी. आणि तुमच्यावाल्या चॅनलवर माझेवाले व्हिडिओ येण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुमच्यासारखीच आहे बा मी. मेहनत करून लय वेळ लागते जी आले. तर थोडेसे सबस्क्राईब वाढवा. माझ्या पोराचा आवाज तर येत असं मधात लोडबोड करते तो मधात करू पण देत नाही जी. पण त्याला झोपवल्यावर तसं तर तसं करू एक व्हिडिओ बनवायला 5-5, 6-6 घंटे लागते मला त्याच्यावर. तर त्याला पाहू करा लागते मला. तर तुम्ही थोडा सपोर्ट करा मला आणि माझे सबस्क्राईब लवकर वाढवा हो. आता एक चॅनल तर माझं गेलंच कामातून. आता हे तरी सामोर गेलं पाहिजे. तर पहा बा जमत असन तर वाढवा.